वसई विरार शहर महानगरपालिकेला अखेर हक्काचा स्थायी समिती सभापती मिळालेला आहे। बहुजन विकास आघाडीचे गटनेता नगरसेवक प्रवीण शेट्टी यांची यापदी वर्णी लागलेली आहे। बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांनी अर्ज दाखल केले होते। अखेर भारतीय जनता पार्टीने आपला अर्ज मागे घेतल्यानंतर प्रवीण शेट्टी यांची बिनविरोध निवड झालेली आहे। दुसरीकडे हितेंद्र ठाकूर यांनी स्वतः या पदग्रहण समारंभासाठी हजेरी लावली होती आणि हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रवीण शेट्टी यांनी पदभार स्वीकारलेला आहे। प्रवीण शेट्टी यांच्याकडे स्थायी समितीची सूत्र सोपवल्यानंतर सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात राहिलेल्या आहेत। तब्बल 6 वर्षांनी वसई विरार शहर महानगरपालिकेला हक्काचा असा स्थायी समिती सभापती मिळालेला आहे। त्यामुळे बहुजन विकास आघाडीमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे। तर दुसरीकडे आता प्रभाग समितीच्या निवडणुका कधी होणार, प्रभाग रचना पुन्हा होणार का तेच प्रभाग राहणार, यामध्ये लोकांमध्ये उत्सुकता आहे। त्यामुळे अद्यापही याबाबत कुठल्याही प्रकारची स्पष्टोक्ती करण्यात आलेली नाही। प्रवीण शेट्टी यांनी नेमकी पदभार स्वीकारल्यानंतर काय माहिती दिली आपण ऐकूयात। आर्थिक साव्याने जनतेचा विश्वास आमच्याकडे आलेला आहे आणि तो आमच्यावरती जो दाखवलेला आहे तो आम्हाला आता पार पाडायचा आहे। आज मी या प्रसंगी लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, क्षितिजजी ठाकूर, राजेशजी पाटील, महापौर अजीवजी पाटील आहेत, उपमहापौर मार्शलजी आहेत, आमचे जे वरिष्ठ नेते मानकर साहेब आहेत म्हणा, सभागृह नेते प्रफुल्ल साने आहेत, जितूबाई आहेत, पंकज ठाकूर आहेत, उमेश नाईक आहेत, या सगळ्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे तो आता मला पार पाडायचा आहे। त्यांनी विश्वास दाखवला आहे, आता त्या विश्वासाचं, त्या संधीचं सोनं कसं करायचं याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि तो या वसईच्या जनतेला विश्वासात घेऊन, या वसईच्या नागरिकांना, या आमचे आता आम्ही 115 नगरसेवक आहोत। निवडणूक लढलो आम्ही एकमेकांच्या विरोधात, पण आता आम्ही 115 जण एकत्रितपणे आम्ही काम करणार आहोत। पालिकेचं तर बजेट तुमच्याकडे असणार आहे, कसं काय बजेटमध्ये असणार आहे, नागरिकांसाठी काय खास? 5-5.5 वर्षानंतर लोकप्रतिनिधी बसतात, आर्थिक गडी इकडे विस्कटलेली दिसते, ती आर्थिक गडीला शिस्त कशी आणायची आहे, त्या शिस्तीमधनं जे लिमिटेड आता फंड्स अवेलेबल आहेत त्याच्यातून या वसईचं डेव्हलपमेंट कशी करायची आहे, कारण आमचा अजेंडा एकच आहे, डेव्हलपमेंट। त्या डेव्हलपमेंट कसं करायचं हा आमचा प्रमुख हेतू राहील। त्याच्यासाठी आम्ही विविध जाणकार आहेत, फक्त नगरसेवक नाही, वसईचे नागरिक आहेत ज्यांना वसईची जाण आहे त्यांनासुद्धा विश्वासात घेऊन आम्ही सगळं पुढे नेणार आहोत। तुम्ही आता म्हटलं लिमिटेड फंड्स आहेत, तर उत्पन्न वाढीसाठी कशा करणार ना, आता आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांनी आढावा हे करतो। आम्ही मागच्या जे आमचे सहकारी होते, महापौर होते, बाकी सहकारी नगरसेवक होते, या लोकांनी डेव्हलपमेंट करूनसुद्धा काही फंड्स आम्ही FD म्हणून ठेवले होते, त्या वापरल्या गेल्या, त्या गोष्टी वेगळी, त्याचं पण सगळं होईलच पुढे मागे। पण काम करत असताना आम्ही फंड्स पण गोळा केले, फंड्स रिझर्व पण ठेवले मोठ्या कामासाठी, तर असंच पुढे पण आम्ही काम करत राहणार आहोत। आनंद आहे, होणार होती, बिनविरोध झाली, याच्यात आनंद आहे। आणि शुभेच्छा, एक सिनियर नगरपालिकेपासून चांगलं काम करणारे, महानगरपालिकेत चांगलं काम केलं, महापौर पदावर बसले, आज स्टँडिंग सारख्या महत्त्वाच्या कमिटीवर आणि योग्य प्रकारे न्याय देतील याची खात्री आहे मला। आम्ही जे कोण उभे केलेले, महापौर असतील, उपमहापौर असतील, स्टँडिंग असतील, सभागृह नेता असतील, प्रफुल्ल साने, सगळे एकापेक्षा एक सरस आणि मेरिटवर आहेत सगळे। म्हणजे त्यांची जात कोणती, त्यांचा धर्म कोणता, ह्याच्यापेक्षा न्याय कशी देतील, लोकांबरोबर कसे राहतात, सगळ्या नगरसेवकांना कसं घेऊन जातात, कार्यकर्त्यांना कसं घेऊन जातात, ह्याच्याकडे आवर्जून बघितलं गेलं आणि त्याचमुळे यात सगळ्यांना संधी मिळाली आहे किंवा पुढे जी मिळणार आहे ते पण तुम्ही बघतील का योग्य व्यक्ती योग्य पदावर बसेल आणि मेरिटवरच बसेल। मग ती कोणत्या पक्षाची आहे ह्याच्याकडे पण आम्ही बघणार नाही।